नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध तज्ञ डॉक्टर निरनिराळे रोग, आजार, त्यांची लक्षणं, कारणं, वेगवेगळ्या उपचार पद्धती या सगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला देत असतात आरोग्याचा पासवर्ड. आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय असणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि तो म्हणजे अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम. एक्झॅक्टली विषय काय आहे ते समजून घेण्याकरता आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अतिशय प्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. डॉक्टर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. ते स्वतः आयुर्वेदाचार्य आहेत आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 35 वर्षांपासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर स्वतः काम पाहतात. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर स्वतः काम पाहतात. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या आणि इतर सगळ्याच आजारांवर उपचारांमध्ये डॉक्टरांनी विशेष असं प्रावीण्य देखील मिळवलं आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील नटनट्या, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान आणि उपचार करण्याकरता वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरची टीम तिथे सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीनं आयुर्वेदाचं शिक्षण अगदी विनामूल्य स्वरूपात दिलं देखील जातं. तर आपण सरांबद्दल समजून घेतलंच आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय मी म्हटलं तसं अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम. नेमकं काय आहे हा विषय? आज आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत. आपण त्यांच्याकडे थेट जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, मी जसं म्हटलं असं विषय अत्यंत महत्त्वाचा आपण घेतला आहे. कारण आज बघितलं तर अगदी तरुण पिढीसुद्धा कुठे ना कुठेतरी या व्यसनाधीनतेकडे जाताना दिसते. बरोबर. तर सुरुवातीला थोडंसं प्रेक्षकांना समजून सांगता येईल आपल्याला की एक्झॅक्टली ही सवय काय आहे की अल्कोहोलमध्ये व्यसनाधीनता होते म्हणजे नेमकं काय? बरोबर. कसं होतं, व्यसन का केलं जातं हे बघणं पहिल्यांदा गरजेचं आहे. तर तात्कालिक आणि थोड्या वेळापुरती अशी सुखाची अनुभूती प्रत्येक व्यक्तीला हवी असते. खरं म्हणजे निरंतरचं सुख जे आहे ते योग साधनेने मिळतं. परंतु तरीसुद्धा लोक व्यसनाच्या आहारी का जातात तर सुखदुःखाची जाणीव संपून जाते आणि फक्त सुखाची एक अनुभूती राहते. शरीराच्या व्हायटल ऑर्गन्सचं आरोग्य धोक्यात आणून हे घडत असतं. तर हे ज्यावेळेला घडायला लागतं त्यावेळेला अनेक व्यसनांचा विड्रॉल इफेक्ट येत असतो. पण दारूचा आपण जास्ती पहिल्यांदा बघण्याचं कारणच हे आहे की पूर्वापार कालापासून मनुष्याला या गोष्टीचं व्यसन आहे. देवयोनीमध्ये सुद्धा सुरा किंवा सोमरस अशा पद्धतीचं वर्णन बघितलं गेलेलं आहे. आणि सात्विक व्यक्ती जी आहे याचं मनावरती कंट्रोल आहे अशा लोकांनी थोड्या प्रमाणात सुखाच्या अनुभूतीसाठी ते घेणं हे गैर नाही असं आयुर्वेदसुद्धा म्हणतो. परंतु लोकांची प्रवृत्ती ही तामसिक आहे, राजस आहे. खाणं पिणं वागणं त्यांचं चुकीचं आहे आणि त्यावेळी जेव्हा हे व्यसन केलं जातं त्यावेळेला निश्चितपणे त्याचा त्रास जो आहे तो लोकांना व्हायला लागतो. थोडंसं करून एखादी गोष्ट थांबवा असं लोकांना जमत नाही. म्हणजे भजी आहे समजा आणि खूप आवडती आहे, खाऊ नको म्हटलं तरी जमतं, भरपूर खा म्हटलं तरी जमतं, परंतु 2-3 खा आणि थांब हे जे आहे ना हे घडत नाही. म्हणजे धैर्य जे असते ते कमी पडतं माणसाचं आणि धैर्य कमी असल्या कारणानंच व्यसनं लागतात. तर ज्यांची धृती चांगली आहे म्हणजे धैर्य चांगलं आहे त्यांचं व्यसन हे सुटत असतं. मग आता या दारूच्या बाबतीत हा विचार का आपण करतो तर दारू लिक्विड आहे आणि 74% आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. बरोबर. त्यामुळे आपल्या शरीरातल्या रसामध्ये आणि रक्तामध्ये ते झपाट्याने पसरतं. मस्तिष्क, मन आणि हृदय या 3 गोष्टींचा संबंध कोणत्याही व्यसनामध्ये येतो. आणि त्यामुळे काय होतं, फक्त मेंदूवरती काम करणारी औषधं देऊन चालत नाहीत, फक्त हृदयावरती काम करणारी औषधं देऊन चालत नाहीत, फक्त मनावरती औषधं देऊन चालत नाही. या तिघांचा एकत्रित जर विचार झाला तर व्यसनं सुटत असतात हे लोकांना समजत नाही. आणि त्यामुळे व्यसनं सुटताना बऱ्याच वेळेला 2-3 दिवस 2-3 महिने जमतं आणि नंतर जे फेल्युअर येतं ते त्याचा मूलगामी विचार जो आयुर्वेदाचा माहीत नसल्यामुळे होतं. खरं म्हणजे दारू ही कशी आहे, मध्ये हे डिप्रेसंट आहे. म्हणजे आपल्याला ते डिप्रेस करत असतं. परंतु ते सवय लागल्यानंतर जर सोडलं तर मग उत्तेजना जास्ती होते आणि मग त्रास व्हायला लागतात. हे त्याचं स्वरूप आहे. दारू एकदम सोडली की काय होतं, 6 तासानंतर पुन्हा घेण्याची इच्छा उत्पन्न होत असते. हे लोक पाणी सुद्धा पित नाहीत, सारखं येता जाता दारू असं होतं. आणि युरोपियन लोकांचा अंधानुकरण ते करतात. तिथं थंड प्रदेश आहे,
थंडी खूप आहे, उष्णता नसते, शरीर गरम करण्याची गरज असते आणि म्हणून तिथं काही प्रमाणात रेड वाईन वगैरे घेतली तर बिघडणार नाही. पण आपण इथं उष्णकटिबंधामध्ये उन्हाने मरायला लागलेलो आहे, इतकी उष्णता आहे, पित्त वाढलेलं आहे, खाण्याचे पदार्थ तसे आहेत, मसाले आपण अन्नामध्ये घालतो आणि त्याच्यावर दारू पितो म्हणून आपलं नुकसान सगळ्यात जास्त होत असतं. हा महत्त्वाचा भाग आहे. सॉल्ट जे आहे ते दारू सोडल्या कारणाने रक्तामध्ये वाढायला लागतात. 1 ग्रॅम मीठ जे आहे ते 60 ग्रॅम पाण्याला धरून ठेवतं आणि 61 ग्रॅम वजन वाढतं. व्हॉल्यूम वाढला की प्रेशर वाढतं आणि म्हणून ब्लड प्रेशर या लोकांचं वाढायला लागतं आणि तिथं पहिल्यांदा या व्यसनाच्या दुष्परिणामची ठिणगी पडते आणि मग ती पुन्हा पुढे वाढत जात असते. असं एकंदरीत या व्यसनांचं स्वरूप आहे. नक्कीच मला वाटतं खूप छान प्रकारे तुम्ही समजावून सांगितलं की हे स्वरूप कसं असतं. पण मला पुढे जाऊन तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की आज समाजामध्ये या एकूणच व्यसनाधीनतेचे रुग्ण कसे आणि किती पाहायला मिळतात तुम्हाला? दारूचं प्रमाण हे भयंकर मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी या व्यसनांच्या विषयी आम्हाला मुलींना विचारायला प्रॉब्लेम यायचा, पण आता सगळं केस टेकिंग झाल्यानंतर मुली म्हणतात 1 मिनिट सॉरी डॉक्टर जरा तुम्हाला डिस्टर्ब करते, माझं आठवड्यातून 2 ते 3 वेळा हार्ड लिकर होतं. म्हणजे आम्हाला शर्मेनी मान खाली घालायची पाळी येते आणि घरचे हे लोक आई वडील वगैरे एकत्र बसून या गोष्टी करत असतात. तुम्ही मनाने एकत्र होणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यासाठीचा दुवा जो आहे तो मैत्री, प्रेम, श्रद्धा, भक्ती अशा भावना असायला पाहिजे. दारू किंवा व्यसन हे कोणत्याही गोष्टीचं माध्यम होऊ शकत नाही आणि त्याचंच माध्यम केलं जातं असं एकंदरीत सगळीकडे दिसतं. तर हा जो भाग लक्षात जर घेतला ना तर मग एकंदरीत कारणांचा विचार जो आहे ना तो आपल्याला या बाबतीत जास्ती करायला लागतो. अगदीच डॉक्टर, तुम्ही जसं उल्लेख केलात मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की आज आपण जसं अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम हा विषय घेतलेला आहे, बरोबर, त्याची प्रामुख्याने कारणं काय असू शकतात? कसं होतं, अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम नुसती दारू घेतली आणि ते सोडून दिलेले आणि त्रास होतोय असं होत नाही. युजली आपलं शरीर आपण त्यातनं डेव्हलप केलेलं असतं. म्हणजे दारू पिणाऱ्या लोकांना मी अनेक वेळेला विचारलं तुम्ही दारू का घेता, ती कशी लागते, काय लागते, तर ते म्हणतात की दारू अत्यंत घाणेरडी लागते चवीला. आणि मी म्हटलं मग कशासाठी घेताय तुम्ही, तर ते म्हणतात नाही डॉक्टर तसं नाही, त्याची टेस्ट जी आहे ती डेव्हलप करायला लागते. मग असल्या फालतू गोष्टींची टेस्ट डेव्हलप करण्यापेक्षा इतर अनेक असे पदार्थ आहेत की जे आपण डेव्हलप करू शकतो चांगल्या पद्धतीने. पण एकदा वाहत गेला आणि त्रास व्हायला लागला तर काय, याचा विचार आज आपण करतोय म्हणून त्याच्याविषयी बोलणं जास्त इष्ट आहे. असं होतं की एखाद्या माणसाची पित्त प्रकृती आहे, ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचा जन्म आहे, तिखट आंबट खारट खायची सवय आहे, इडली डोसे ढोकळे असं आंबवलेलं अन्न खातोय, मशरूम चीज पिझ्झासारखं अन्न खातोय, काम क्रोध लोभ मोह मत्सर हे मनोरोग ज्याच्या ठिकाणी जास्ती आहेत, याला यकृताशी संबंधित ऑलरेडी आजार आहेत, पित्ताशी संबंधित, यकृताशी संबंधित किंवा किडनी संबंधित आजार आहेत, ब्लड प्रेशरच्या काही गोळ्या वगैरे एखादा माणूस घेतोय, असे जे लोक आहेत ना त्यांना ह्या विड्रॉल सिंड्रोमचा जास्ती त्रास होतो. आणि हे होण्याचं कारण असं आहे की तो दारू हा जो प्रकार आहे शरीरामध्ये आपण घेतो त्याची चव जर आंबट कडवट अशी आपण धरली ना तर शरीरात ओज नावाची एक खूप उत्तम गोष्ट असते. रस रक्त मांसमेद अस्थि मज्जा शुक्र हे 7 धातू आहेत आणि त्याचा साररूप भाग जो आहे ना ते ओज असतं आणि शरीराला तेज येणं, बल वाढणं, इम्युनो सिस्टीम चांगली काम करायला लागणं, आरोग्य चांगले राहणं, बोलणं चांगलं होणं, बुद्धी चांगली होणं, मार्क्स चांगले पडणं, नवीन विचार सुचणं, हे करणारं जे ओज आहे ते बरोबर नष्ट करणारे गुण जे आहेत ते विषामध्ये आहेत आणि मद्यामध्ये आहेत. मद्य आणि विषामध्ये एवढाच फरक आहे की विषाचा अव्यक्त रस सांगितला आहे, म्हणजे त्याची चव समजत नाही आणि शरीरात व्याप्य पाकाई कल्पते, म्हणजे न पचता शरीरात विष भिंत. तसंच दारूचे सगळे गुणधर्म जे आहेत ते आहेत, म्हणजे विषाला काढावं आणि दारूला ठेवावं इतकं भयंकर प्रकरण आहे. आणि ओजावरतीचा परिणाम झाला की हृदयावरती परिणाम, मस्तिष्कावरती परिणाम, किडनीवरती परिणाम असं प्रकरण सुरू होतं. त्यामुळे तुमची भूमी जर तुम्ही तयार केलेली असेल ह्या कारणाने आणि जर तुम्ही दारू ॲब्रप्टली सोडली तर तुम्ही जास्ती सफर होता. ओके, एकूणच जसं आपण म्हणतो जसं की विड्रॉल एक्झॅक्टली काय आहे आपण प्रेक्षकांना समजावून सांगतोय. एकूणच विड्रॉलकडे जाणं माणूस म्हणजे नेमकं काय होतं त्याला, त्या अनुषंगाने आपण कारणं बघितली. परंतु मला मग तुम्हाला हेच विचारायचं आहे की एखाद्या माणसाला सवय आहे किंवा मद्यप्राशन रोज केलं जात आहे तर मग तो विड्रॉलकडे चाललाय किंवा त्या सिंड्रोमकडे पुढे जातोय, या अनुषंगाने कुठली लक्षणं किंवा सिम्पटम्स दिसतात बॉडीमध्ये? दिसतात. कसं होतं, दारू पिण्याची सवय आणि एकदम जर थांबवली गेली तरच ही लक्षणं युजली दिसतात आणि त्याच्या शरीराची डिमांड त्यांनी हळूहळू वाढवलेली असते. व्यायाम जसा थोडासा केला की नंतर हळूहळू आणखी वाढवत नेला की जशी आपली स्टॅमिना वाढत जातो ना तसंच दारूच्या बाबतीत असतं किंवा खाण्याच्या बाबतीत सुद्धा असतं. काही लोकांना पहिल्यांदा एक अर्धी पोळी सुद्धा जात नसते, तरुण झाल्यानंतर ते 4-4 पोळ्या खायला लागतात आणि मित्रांनी बिल दिलं आणि हॉटेलमध्ये गेला तर आणखी दाबून खातात आणि 8 पोळ्या सुद्धा पचायला लागतात. नंतर घरी आल्यानंतर ती सवय राहते. म्हणजे जठराचा भाग जो आहे तो पिशवीसारखा फुलला जातो आणि किती खाल्लं तरी त्यांना अजून खावं असं वाटत असतं. हे जसं हळूहळू वाढवलेलं आहे तसंच दारूच्या बाबतीत झालेलं असतं.
कारण किती पेग आहेत आणि ते वाढले कसे आणि कोणता ब्रँड आहे त्यांचा त्याच्यानुसार लक्षणांच्यामध्ये काही फरक येतो. परंतु तो येत असताना त्याचा थ्रेशोल्ड एक ठरून जातो की एवढं झालं की त्याला त्याची किक येते किंवा विमान उडतं म्हणतात ना, असं व्हायला लागतं आणि मग नंतर लक्षणं यायला लागतात. परंतु नंतर त्यांनी तब्येतीचा विचार करून 4 लोकांनी सांगितलंय म्हणून घाबरून जर ते बंद केलं की लिव्हरचा कॅन्सर होतो, आतड्याचा कॅन्सर होतो म्हणून, ते मग लोक घाबरतात लगेच. आणि घाबरला आणि ह्याच्यात तर फार घाबरतात कारण ओझ जे असतं ते कमी झालं तर काही लक्षणं सांगितलेली आहेत. बिभेती दुर्बलो भीषणम ध्यायती व्यथितेंद्रिय अशी ती लक्षणं आहेत जे माणसाला वारंवार भीती वाटायला लागते. ज्या गोष्टीची चिंता करायची त्याची अतिचिंता केली जाते. व्यथितेंद्रिय म्हणजे कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही, कशातही कोणत्याही गोष्टीची करायची इच्छा राहत नाही, डोळ्यातनं पटकन पाणी यायला लागतं, उदासीनता यायला लागते, ओव्हर टची होतात हे लोक, इमोशनल व्हायला लागतात आणि मग वेगवेगळ्या आजारांचं त्यांचं शरीर हे घर व्हायला लागतं. तर ही ओझक्षयाची लक्षणं आहेत. पश्चातापाची भावना त्याच्यात वाढत असते आणि या लोकांना मग दारू पिले नसताना कुणी 4 गोष्टी प्रेमाने सांगितलं तर त्यांना रडायला येत आणि ते म्हणतात की आता मी दारू सोडतो. पण ते सोडताना त्यांनी वैद्याचा आधार घ्यायला पाहिजे, आयुर्वेदाचा आधार घ्यायला पाहिजे हे ते विसरतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय येतो की कसं सोडायचं ते. चांगली गोष्ट असू दे किंवा वाईट गोष्ट असू दे, पादेना पथ्यम अभ्यस्तम पाद पादेन वातेजेत. म्हणजे कोणती गोष्ट दारू कमी करायची, दारू हळूहळू कमी करायची आणि दूध थोडं थोडं घ्यायला पाहिजे आणि दुधाचं प्रमाण वाढवायला पाहिजे. तर शरीरातल्या प्रत्येक प्रमाणावरती दारू कमी होण्याचा आणि दुधाचा परिणाम येतो आणि व्यसन जे आहे ते उत्तम पद्धतीने सुटत असतं. पण लोक एकदम दारू सोडतात आणि मग रोज संध्याकाळी त्यावेळेला शरीर दारू उत्पन्न करायला लागतं. असं व्हायला लागतं आणि त्यामुळे त्याच्यातून ते बाहेर पडत नाही. त्यामुळे एकदा व्यसन सोडलेले लोक जे असतात 30व्या वर्षी ते 60व्या वर्षी सुद्धा त्यांना लिव्हरचा सिरोसिसचा आजार होतो, जलोदर होतो आणि त्याच्यात ते जाऊ शकतात. तर त्यामुळे तुम्ही लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की 2 पद्धतीची लक्षणं शरीरात पटकन दिसायला लागतात. काही शारीरिक असतात आणि काही मानसिक असतात. हाताला कंप सुटणं, ब्लड प्रेशर वाढणं, मळमळ होणं, उलट्या होणं, छाती पोटामध्ये जळजळ होणं, मेंदूला ते न मिळाल्या कारणाने फिट्स काही लोकांना उत्पन्न व्हायला लागतात, काही लोकांना हृदयाचा विकार उत्पन्न व्हायला लागतो, काही जणांना किडनीची संबंधित लक्षणं येतात, रक्तवाहिन्याशी संबंधित प्रॉब्लेम येतात, त्वचा विकार उत्पन्न व्हायला लागतात आणि यकृताशी संबंधित प्रॉब्लेमसुद्धा यायला लागतात. अतिचिंता, अतिशोक, डिसिजन मेकिंग कमी पडणं असे इतर प्रकारसुद्धा जे आहेत ना त्या कारणांच्या लक्षणांच्या हिशोबाने त्या लोकांच्यामध्ये दिसायला लागतात. आणि ब्लड प्रेशर वाढणं हे खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतं. वायके सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम असतो आणि त्यात स्मृतिभ्रंश होतो या लोकांचा. आणि त्याच्यामध्ये मग हळूहळू काय व्हायला लागतं की व्हिटॅमिन B1 जे आहे ते कमी व्हायला लागतं थायमिन शरीरातलं आणि मग रक्तदाब वगैरे सुद्धा या लोकांचा कमी होऊन ते कोमामध्ये जाऊ शकतात. तर हा इतका प्रकार जो आहे ना तो त्याची रेंज आहे या लक्षणांची की ज्याच्यामध्ये दारू सुटल्यानंतर एवढी मोठी लक्षणं विड्रॉलची येतात. बरं. म्हणजे एकूण आपण बघितलं तर लक्षणांचा स्पॅन खूपच मोठा आहे आणि तुम्ही म्हणालात तसं की एक कॉम्प्लिकेशन लेवलवरती पण ह्या गोष्टी जाऊ शकतात. तर डॉक्टर मला तुम्हाला जाऊन पुढे हेच विचारायचं आहे की आता हा सिंड्रोम जर का बघितला तर मॉडर्न सायन्सचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, परंतु आयुर्वेदाचा स्वतःचा एक विचार आहे. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की आयुर्वेदामध्ये या सगळ्या गोष्टी प्रमाणात करणं सुद्धा गरजेचं आहे किंवा हळूहळू सोडणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने या सिंड्रोमकडे आयुर्वेद कसं बघतं? कसं आहे, आता आपली अल्कोहोल असलेली आसव आणि अरिष्ट असतात पण त्या सेल जनरेटेड अल्कोहोल असताना ते 11.5च्या पुढे वाढत नाही. तर ते 1 चमचा पोटामध्ये औषधाच्या रूपात घेणं वेगळं आणि द्राक्षाची वगैरे अशी मोहाच्या फुलाची वगैरे दारू जी आहे ती अल्कोहोल जी आहे पॉवर अल्कोहोल सारखं त्याच्यात अल्कोहोल असतं आणि ते पोटामध्ये जाणं वेगळं. तर त्यामुळे ह्या दोघांच्या मधलं एक औषध म्हणून आहे आणि दुसरं जो प्रकार आहे तो व्यसन म्हणून आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर औषध जे आहे ते आजारासाठी असतं आणि हे व्यसन जे आहे ते तब्येत बिघडवण्यासाठी आहे. एवढा मोठा फरक आहे. तर तुमच्या शरीरामध्ये पित्ताशी संबंधित आजार जे आहेत ते व्यसनाने तुमचे वाढणार आहेत, रक्ताशी संबंधित आजार वाढणार आहेत, हे त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे मोठे शरीरातले व्हायटल ऑर्गन जे आहेत ना ते व्यसनाने खराब होत असतात. तसं आयुर्वेदीय अल्कोहोलयुक्त पदार्थांच्या सेवनाने होत नसतं, त्याने आजार बरे होत असतात. इतका मोठा फरक आहे ना तो आहे. विष अल्प प्रमाणात वापरल्यानंतर जसं ते अमृताप्रमाणे काम करतं ना तसंच नेमकं हे म्हणता येईल. नक्कीच. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं की कुठल्या प्रमाणात काय वापरायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही मगाशी मांडलीत की हे सुद्धा आपल्याला व्यसन सोडताना वैद्याचा आधार घेणं किंवा या दृष्टिकोनातून पुढे जाणं खूप गरजेचं आहे, म्हणजे हे कॉम्प्लिकेशन्स होणार नाही. डॉक्टर, आपण जसं म्हणतो तसं की एकूणच ट्रीटमेंटचा भाग हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. पेशंटने आपल्यापर्यंत पोहोचणं आणि त्याला एक योग्य ट्रीटमेंट मिळून आपण त्यातनं बाहेर काढणं रुग्णाला हे गरजेचं आहे. डॉक्टर, आपण जसं म्हटलं की आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे जातोय तो म्हणजे ट्रीटमेंटचा भाग. काय सांगाल, नेमका आयुर्वेद विचार कसा करतं ते कळलं, परंतु आता या अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोममध्ये नेमका ट्रीटमेंटचा पार्ट कसा असतो? बरोबर. हा मनाशी संबंधित सगळा गेम असल्या कारणानं काय होतं, जसं भांडं तापवलं की आतलं पाणी तापतं तसं शरीर उपतप्त झालं की मन जे आहे ते उपतप्त होतं
आपण जे खातो पितो वागतो त्यातनं शरीर तयार होणार आहे. अन्न मृत्यू कराणाम असं म्हटलेलं आहे. तर तुमच्या शरीराची जी वृत्ती आहे, मनाची जी मनोवृत्ती जी आहे ती अन्नानुसार बदलणार आहे असं आहे. आणि मगाशी आपण जसं ती लक्षणं बघितली आणि कारणं बघितली विड्रॉलची, अल्कोहोल विड्रॉलची, त्याच्यातले जे घटक आहेत ते तिथं आपण लक्षात देणं गरजेचं आहे. म्हणजे अतिशय आंबट चिंबट खाणं, मांसाहार करणं किंवा खूप मसालेदार पदार्थ खाणं, सडलेलं अन्न जे चीज पनीरसारखं आहे ते खूप खाणं, त्याच्यामुळे काय होतं, शरीराची जी भूमी इतकी खराब होऊन जाते की ट्रीटमेंटला अवघडून बसतं. त्याच्या विरोधी गुणाचं अन्न खायला पाहिजे. तूप, साखर, पोळी, दूध, भात असं जर आपण महिनाभर खाल्लं तर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आपल्या चेहऱ्याचं तेज वाढतं, ओज वाढतं, वाणी आपली प्रभावी व्हायला लागते. म्हणजे आपण आलं तर लोकांना आनंद व्हायला लागतो. आप आहे बहार आहे सारखी परिस्थिती उत्पन्न होते. हे जर प्रकरण व्हायचं असेल तर मग दारू सुटण्याला एक भूमी त्यातनं तयार होत असते. तर पित्त कमी करणारा आहार विहार, रक्त शुद्ध करणारा आहार विहार हे जर घेतलं गेलं तर दारूची व्यसनं सोडवण्यासाठी खूप मदत होत असते. दारू सोडताना ती क्रमाने सोडायला पाहिजे, क्रमाने दूध घेतलं जायला पाहिजे. तर मग तो शरीराचा भाग जो आहे तो बरोबर रिप्लेस होत जातो आणि शरीरातले बदल हे स्थायी स्वरूपाचे होतात. अप्रकंप्य असे गुण आपल्या शरीराला प्राप्त होत असतात. तर हे होत असताना आपल्याला पित्ताचे उपक्रम करायला पाहिजे. विरेचन केलं, जुलाबाचं औषध घेतलं, रक्तमोक्षण केलं, काकीस्थान म्हणून जे आहे वरती तिथं जळू लावली तर ती दूषित रक्त शोषून घेते. यकृताच्या ठिकाणी आपण ते कर्म करू शकतो. स्नफ बॉक्स म्हणून जी राईट साईडची आहे तिथं हळकुंड आणि अग्निकर्म करू शकतो. शरीराला विद्ध कर्म करू शकतो. ह्याच्याबरोबर वमनाचा वापर काही लोकांना उपयोग होतो. तिक्त क्षीरवस्ती म्हणजे कडू रसाच्या वनस्पती दुधात शिजवून त्या दुधाच्या काढ्याचे बस्ती जर दिले गेले तर शरीरातले हे विड्रॉल इफेक्ट जे आहेत ना ते झपाट्याने कमी होत असतात. काही उपकर्म आहे. डोळ्यामध्ये अंजन घातलं तर त्या ग्रहणी नावाचा पोटातला अवयव आणि यकृत त्यांनी दुरुस्त होत असतं. आपल्याला कल्पना नसते की आघाड्याचा क्षार जो आहे तो लोण्यातनं डोळ्यामध्ये घातला तर वाया ग्रहणी आपल्या गुदमार्गातले मूळव्याधीचे कोंब गळून पडतात. इतकं जबरदस्त अंजन करणं हे प्रकार आहे. लोकांना वाटतं हे काजळ घालणं, आय लॅशेस करणं वगैरे हा जो प्रकार आहे ना हा आयुर्वेदात चिकित्सेच्या दृष्टीने लक्षात घेतला आहे. नाकामध्ये टाकलेली जी औषधं आहे ती नासा ही शीर्षोद्वारम तेन तदव्यापद हंतितान असं म्हटलेलं आहे. तर मेंदूवरती काम करणं, न्यूरोट्रान्समीटरवरती काम करणं हे नसल्यामुळे शक्य होतं. त्याच वेळी तुम्ही प्राणायाम करायला पाहिजे. सर्वांगासनासारखं आसन आहे, पुन्हा पद्मासनासारखं आसन आहे, मत्स्यासन आहे, विपरीत करणी ज्याला म्हणतात ते आहे, ओंकार आहे. तर यांनी व्यसनं सुटण्यासाठीची शरीराची भूमिका तयार होते आणि मनाची मनोभूमिका तयार होत असते. तर लोकांना याची कल्पना नसते. अंगाला लावायची तेलं, उटणी, सुगंध वेगवेगळे घेणं, तोंडामध्ये काही औषधं धारण करणं ह्याचा परिणाम खूप जबरदस्त येत असतो. दारू पिऊन ज्यांच्या आतड्याला विशिष्टपणा आला आहे, ज्यांना कार्डिओमेगॅली म्हणजे हृदय वाढलेलं आहे, अशा लोकांनी तिळाचं तेल तोंडामध्ये जरी धरलं तर हृदयाचा आकार कमी यायला सुरुवात होत असते. तर लोकांना ह्याची कल्पना नाही आहे म्हणूनच आपण हे कार्यक्रम करतोय. नक्कीच मला वाटतं खूप छान पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंटचा भाग जो आहे तो सांगितलेला आहे आणि तुम्ही म्हणालात तसं अतिशय योग्य. लोकांना याची कल्पना नसते. अगदी तुम्ही म्हणालात तसं साधा ओंकार घेऊन सुद्धा जर का शरीरावरती एवढे चांगले परिणाम होत असतील तर ते करून बघणं गरजेचं आहे. डॉक्टर तुम्ही आलात म्हटल्यानंतर वनस्पती असणं गरजेचं आहे, त्याचे उपाय सांगणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने मला तेच विचारायचं आहे की वनस्पतीशास्त्र मग ह्याच्यामध्ये कशा प्रकारे काम. बरोबर आहे. आपण काही त्याच्यासाठी हिरव्या ओल्या वनस्पती बघूया. नक्की. आता माझ्याकडे इथं काही 3 वनस्पती महत्त्वाच्या, आता 3-4 वनस्पती आणलेल्या आहेत मी. ही पहिली वाजीदंत म्हणजे घोड्याच्या दातासारखं जसं फूल आहे ती अडुळसा नावाची वनस्पती आहे. वासा, अडुळसा, वासा सिरप हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. तर एक आयुर्वेदामध्ये काढा आहे, फलत्रिकामृता, वासा, तिक्ता, भूनिंब, दिंबजा अशा काही वनस्पती आहेत आणि त्यांचा काढा जो फलत्रिकादी म्हणून आहे तो यकृताच्या सर्व आजारासाठी आणि दारू सुटण्यासाठी खूप उपयोगी पडतो. तर त्याच्यामधली ही वनस्पती आहे, ही आत्ता आपण बघितली. याचं मूळ वापरता येतं, फूल वापरता येतं, पानही वापरता येतं. ही दुसरी सगळ्यांना माहीत असलेली वनस्पती कोरफड म्हणून आहे. कोरफडीचा गर जो आहे तो पोटामध्ये विविक्षित पद्धतीने मधावरती 42 दिवसपर्यंत घ्यायचा, मध्ये 10 दिवस गॅप ठेवायचे आणि पुन्हा घ्यायचा. असं केलं तर यकृताशी संबंधित जे आजार आहेत ते कमी होतात आणि दारूचा यकृतावरती येणारा साक्षात परिणाम यांनी वॉशआउट होत असतो. फक्त हे 42 दिवसाच्या पुढे सतत घेत राहणं, काहीतरी टीव्हीवरती बघून किंवा जाहिरातीत बघून असं करू नये, अन्यथा मूळव्याध उत्पन्न होते यांनी आणि त्यामुळे जपून राहणं हे गरजेचं आहे. आता तिसरी आणखीन एक वनस्पती ती तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल, हे खाली मुळं तुम्ही पाहताय बघा. तर ही जी मुळं आहेत ती शतावरीची मुळं आहेत आणि त्याचं वरती हे छोटी छोटी पानं दिसत आहेत ना, ही शतावरीची पानं आहेत. तर ही अतिशय उत्कृष्ट वनस्पती आहे आणि शरीरातलं दूध वाढवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुतिकेच्या अवस्थेमध्ये होत असते. पुरुषांच्या शरीरातलं सिमेंट जे आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वाढतं आणि एकंदरीत बळ देणारी आणि आयुष्य रोधून ठेवणारी वनस्पती आहे. म्हणजे वयस्थापन असं तिला म्हटलं जातं. आणि ग्रहणी नावाचा जो आजार आहे पोटाचा आणि यकृताशी संबंधित त्याच्यामध्ये ही बल देणारी वनस्पती वापरलेली आहे. तर ही वनस्पती जर एखादा माणूस घेत असेल ना तर दारूचे वाईट परिणाम त्याच्यावरती येत नाहीत. याचा अर्थ
अर्थ असा मुळीच नाही आहे की ही वनस्पती घ्यायची आणि दारू प्यायची. बरोबर. तर तुम्ही हे करायला पाहिजे की वैद्याकडे जाऊन ह्या वनस्पतींचा विचार जो आहे तो समजून घेणं आणि वापरणं गरजेचं आहे. नक्की नक्की डॉक्टर, खूप छान पद्धतीने आपण हा विषय समजवलाय. परंतु जाता जाता फक्त जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत त्यांच्याकरता मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की ज्यांना ही सवय आहे किंवा ही व्यसनाधीनतेकडे गेलेले आहेत त्यांनी याच्याकडे नेमकं कशा प्रकारे बघावं, काय सल्ला द्या? हां, कसं आहे, आता मी सांगितल्याप्रमाणे सर्वंकष विचार मनाचा, शरीराचा, मस्तिष्काचा, यकृताचा आणि रक्तवाहिन्यांचा जर ह्याच्यात केला गेला, पित्ताचे उपक्रम केले गेले, रागदारीमधला खमा नावाचा जो राग आहे तो ऐकला गेला, योगासनं केली गेली, ओंकार वगैरे सारखे प्रकार जर वापरले गेले तर वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही कोणत्याही अवस्थेतले, कोणत्याही वयाचे आणि सेक्स एजचे जरी असलात तरी दारूचं व्यसन तुम्हाला उत्तम पद्धतीने सोडवता येऊ शकतं. नक्कीच. मला वाटतं तुम्ही सांगितलं तसं की एक योग्य व्यक्तीकडे जाणं आणि त्यांच्या सल्ल्यातनं जे की आयुर्वेदातनं ते जर का केलं तर मला वाटतं हा सिंड्रोम आपल्याला घालवणं शक्य आहे पूर्णपणे. आणि मला वाटतं असे अनेक पेशंट तुम्ही आतापर्यंत बरे केलेत, समाजात चांगल्या पद्धतीने ते जगतायत, हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमामध्ये आत्ता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.